नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व पालकांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची बातमी या ठिकाणी। आरटी मध्ये जर समजा तुम्ही तुमच्या मुलाचा फॉर्म भरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट की आरटीची मुदतवाढ मिळाली आहे। 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला आरटीचे फॉर्म भरता येणार आहेत। परंतु मित्रांनो, आपण जो व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय त्या ग्रुपमधील अनेक सदस्यांचं असं मत आहे की सर, आम्ही आरटीचा फॉर्म भरत असताना आमच्याकडून एखादी चूक झाली किंवा एखादी मिस्टेक झाले, तो ॲड्रेसमध्ये असेल, नावामध्ये असेल, जन्मतारीख असेल किंवा कास्ट रिलेटेड काही गोष्टी असेल किंवा उत्पन्नाचा दाखला रिलेटेड काही असेल किंवा आईचं नाव, वडिलांचं नाव, जे काही गोष्टी आपण फॉर्म भरताना ज्या काही गोष्टी केल्यात त्यामध्ये एक अशी चूक झाली, तर आम्हाला सर फॉर्म पुन्हा भरता येणार का किंवा आम्हाला तो फॉर्म डिलीट करता येणार का किंवा आम्हाला तो फॉर्म पुन्हा रिवर्ट करता येणार का, असे अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये आहेत। या व्हिडिओमध्ये आरटी मध्ये फॉर्म सबमिट केल्यानंतर तो फॉर्म डिलीट करता येतो का किंवा कोणता फॉर्म डिलीट करता येतो किंवा करावा किंवा त्याचबरोबर तो रिवर्ट कसा करता येणार किंवा रिवर्ट कसा मिळवता येणार, फॉर्म भरल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली असेल की काहीतरी बदल करावा, तो बदल करण्याची गरज आहे का, तो बदल कसा करावा, याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आरटीचा फॉर्म तुम्ही भरला असेल, भरत असताना जर अचानक तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल किंवा तुम्हाला त्या आरटीच्या फॉर्ममध्ये काही बदल करावासा वाटतो, एखाद्या वेळेस आपण आरटीचा फॉर्म भरला आणि आपल्याला जो ॲड्रेस प्रूफ आपण दिला होता, भाडे करार किंवा इतर काही गोष्टी, तर त्या तुम्हाला मिळत नसतील, भाडे करार तुमचा अप्रूव्हल झाला नसेल किंवा फॉर्म भरत असताना समजा तुमचं नावामध्ये काही बदल झाला असेल, जन्मतारखेमध्ये बदल झाला असेल, असे अनेक प्रश्न किंवा अनेक शंका प्रत्येक पालकाच्या मनामध्ये आहे आणि तो फॉर्म मला डिलीट करायचा आहे किंवा त्याच्यामध्ये करेक्शन करायचं आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे। तो होतो का नाही हे पालकांना कळत नाही। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर 2 मुद्दे या ठिकाणी पॉईंट करूया की जर समजा तुम्ही आरटीचा फॉर्म भरलाय तर कोणत्या गोष्टी जर तुमच्या चुकल्या असतील तर तुम्हाला तो फॉर्म एडिट करावा लागेल किंवा तो डिलीट करून घ्या। असं कोणत्या गोष्टी आहेत की त्या तुमच्याकडून चुकल्या आहेत तर तुम्हाला त्या डिलीट करायची गरज नाही किंवा करेक्शन करायची गरज नाही आहे, काहीही प्रॉब्लेम येणार नाही। असे 2 पॉईंट आपण या ठिकाणी काढलेले आहेत। यापैकी सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट असा की जर समजा तुमच्याकडून एखादं ॲड्रेस टाकताना आणि गुगल मॅपिंगवरती ॲड्रेस सेट करताना दोन्ही ॲड्रेस जर तुमचं जर चुकत असतील, गुगल मॅपवरचा ॲड्रेस वेगळा आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी रेसिडेंट ॲड्रेस टाकताना मॅन्युअल जो आपण टाईप करतोय तो ॲड्रेस टाकताना जर समजा काही चुकत असेल तर तो डिलीट करायला पाहिजे का, करेक्शन करायला पाहिजे का, तर नाही। समजा तुमच्या आईचं नाव, वडिलांचं नाव किंवा मुलाचं नाव टाकत असताना मराठीमधील एखादा काना मात्रा उकार जर चुकला असेल तर करेक्शन करायची गरज आहे का, तर नाही। सर्वात महत्त्वाचा विषय, ज्यावेळेस एखाद्या मुलाचा आपण आरटी मध्ये फॉर्म भरण्यासाठी जे प्रायमरी स्टेजला रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस त्या मुलाचं पूर्ण नाव आपण टाकतो, त्यानंतर जन्मतारीख टाकतो, मोबाईल नंबर टाकतो। या 3 गोष्टी ज्या आपण भरतोय त्या तिन्ही गोष्टी जर चुकल्या असतील, त्याच्यातला काहीही चुकला असेल तर कोणत्याही प्रकारची रिस्क नाही घ्यायची, डायरेक्ट तो फॉर्म डिलीट मारायचा। आता तो फॉर्म डिलीट कसा करायचा, अनेक पालकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर फॉर्म डिलीट होत नाही, एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तो रिजेक्ट करता येत नाही किंवा करेक्शन करता येत नाही। त्याचं उत्तर मी पुढे देणारच आहे, त्यावरती 100% उपाय आहे आणि ते म्हणजे होतंय, 100% होतंय, काही अडचण नाही आहे। फक्त मित्रांनो, आत्तापर्यंत मी जी काही माहिती तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला आवडत असेल, पटत असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपला मुद्दा या ठिकाणी होता की कोणत्या गोष्टी जर चुकल्या असतील तर फॉर्म आपण डिलीट मारायचा किंवा रिजेक्ट करायचा। तर एक लक्षात ठेवा, फॉर्म डिलीट करण्यासाठी फक्त तुमच्या प्रायमरी स्टेजवरती रजिस्ट्रेशन करताना जर काही चुकलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चेंज करून घ्या। पुढचा मुद्दा असा का समजा उत्पन्नाचा दाखला तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल आणि उत्पन्नाचा दाखला तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करतो आपण, उत्पन्न 40,000 50,000 जे काही असेल, आणि फॉर्म भरल्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला वेगळ्या अमाऊंटचा आला असेल किंवा तुम्हाला तो जी भरलेली अमाऊंट आहे त्याच अमाऊंटचा उत्पन्न दाखला मिळाला नाही, तर अशा वेळेस काय करणार, तर त्या ठिकाणी तुम्ही उत्पन्नाचा दाखला तो चेंज करून घ्या किंवा उत्पन्न दाखला जर चेंज होत नसेल तर फॉर्म डिलीट मारून पुन्हा तो व्यवस्थित भरून घ्या। कारण त्या ठिकाणी ती सर्वात महत्त्वाची आणि मॅन्डेटरी अट आहे, त्याच्याशी आपल्याला तडजोड करता येणार नाही। म्हणून उत्पन्नाच्या दाखल्या संदर्भात जर काही प्रॉब्लेम असेल तर तो क्लिअर करून घ्यायचा। समजा ॲड्रेस रिलेटेड जर काही गोष्टी जर तुमच्या झाल्या असतील ॲड्रेस रिलेटेड तर त्या एकदम क्षुल्लक आहेत, थोडाफार दुरुस्ती करण्याची गरज भासत नाही, ते होऊन जाते, काय अडचण नाही। कारण गुगल मॅपवरती ॲड्रेस वेगळा असतो
आणि प्रायमरी स्टेजला आपण जो भरतो तो ॲड्रेस वेगळा असतो, तो थोडाफार इकडे तिकडे असेल तर काय अडचण येत नाही. फक्त तुमचं गाव मात्र तोच पाहिजे. तुमचं बिल्डिंगचं नेम नाव वगैरे थोडाफार इकडे तिकडे झालं असेल तर काही अडचण नाही. कारण मित्रांनो आपण ज्यावेळेस तो गुगल मॅपवरती तो बलून सेट करतोय तो तुमच्या घरावर ठेवा, फ्लॅटवर ठेवा, बिल्डिंगवरती ठेवा आणि बिनधास्त तुम्ही फॉर्म सबमिट करा. काहीही अडचण येणार नाही. थोडासा ॲड्रेस इकडे तिकडे चालतो, काहीही अडचण होणार नाही. या सगळ्या गोष्टी जर तुमच्या ओके असतील तर काहीही अडचण तुम्हाला भासणार नाही. त्यानंतर जर समजा तुमची जात चुकली असेल, फॉर्म भरताना जाती दाखला तुमच्याकडे असेल नसेल किंवा तुमचा जो ऑपरेटर असतो किंवा फॉर्म भरताना जातीचा उल्लेख वेगळ्या पद्धतीने झाला असेल, वेगळी जात सिलेक्ट झाली असेल तर त्यावेळेस तुम्ही रिस्क न घेता तो फॉर्म त्या ठिकाणी डिलीट मारायचा. अशा पद्धतीने ह्या सगळ्या महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी आपण क्लिअर केलेत. कोणता फॉर्म डिलीट करायला पाहिजे आणि कोणता फॉर्म डिलीट करायला नाही पाहिजे, कोणत्या गोष्टी तुम्ही करेक्शन करून घ्या, कोणत्या गोष्टी करेक्शन करू नये. आता तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे त्याचं उत्तर, समजा तुमच्याकडचा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला डिलीट करायचा आहे किंवा करेक्शन करायचं आहे, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वेबसाईटवरती यायचं आहे. त्या वेबसाईटवरती आल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या आरटीच्या फॉर्मची मी लिंकसुद्धा देतोय, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती यायचं आहे. मी स्क्रीनवरती सुद्धा तो टॅब दाखवतोय कुठे तुम्हाला टिक करायचं आहे. ते सुरुवात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आरटीच्या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर इथे बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय सेंटर, म्हणजे हेल्प सेंटर म्हणून एक ऑप्शन दिसतोय. या हेल्प सेंटरवरती तुम्हाला यायचं आहे आणि त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जिल्हा तुमचा निवडायचा आहे. तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण लिस्ट तुम्हाला येते आणि त्या लिस्टमध्ये तुमचा तालुका येतो. त्या तालुक्याचं जे हेल्प सेंटर आहे ते हेल्प सेंटर त्या ठिकाणी येतो. त्याचबरोबर त्या सेंटरवरती कोणत्या पर्सनला आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे, संपर्क साधायचा आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर आणि त्याचं पूर्ण नाव त्या ठिकाणी दिसतोय. त्या व्यक्तीला तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता आणि तुम्ही विचारू शकता. आता विचारल्यानंतर ती लोक माहिती तुम्हाला सांगतील, परंतु तुम्हाला ते डायरेक्ट डिलीट करून देणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, त्या ऑफिसला जायचं आहे. त्या ऑफिसला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक साधा कागदावरती अर्ज लिहून द्यायचा आहे. त्या अर्जामध्ये काय लिहायचं आहे, प्रति गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, विषय फॉर्म डिलीट करण्याबाबत किंवा करेक्शन करण्याबाबत किंवा रिवर्ट मिळण्याबाबत आणि नेमकं तुमचं काय चुकलंय ते त्या ठिकाणी स्पष्टपणे मेन्शन करायचं आणि आपला विश्वासू म्हणून सही करून त्या ठिकाणी तो अर्ज द्यायचा. तर त्या क्षणी तुम्हाला तिथे तुमचं फॉर्म एकतर डिलीट करून देणार किंवा तुम्हाला रिवर्ट करून देणार. म्हणजे रिवर्ट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला हवं ते बदल करता येणार आहे. आणि जर खूप मेजर जर काही प्रॉब्लेम असेल, फॉर्म तुम्हाला डिलीट केल्याशिवाय पर्याय नाही, तर त्यांना तसं रिक्वेस्ट करायची की तो डिलीटच करून टाका. डिलीट केल्यानंतर काय होणार आहे, पुन्हा तुम्हाला नवीन फॉर्म भरावा लागणार आहे. त्याच फॉर्ममध्ये तुम्हाला राहता येणार नाही किंवा काम करता येणार नाही, पूर्णपणे नवीन फॉर्म भरावा लागणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आरटीचा फॉर्म भरल्यानंतर समजा तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील, तुम्हाला तो फॉर्म डिलीट करायचा असेल तर तो कसा करायचा, कोणत्या चुका झाल्या असतील तर त्या इग्नोर करा किंवा कोणत्या चुका झाल्यात तर त्या इग्नोर करू नका किंवा तुम्हाला त्या सोडून देता येणार नाही, त्या तुम्हाला दुरुस्त कराव्याच लागतील किंवा तो फॉर्म डिलीट करावा लागतील. याविषयी A to Z माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व पालकांपर्यंत अतिशय महत्त्वाची असल्या कारण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.